खुपते तिथे गुप्ते मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. येस हो, हाच तो एपिसोड मित्रांनो, ज्याचे प्रोमोज बघून तुम्ही आपापली सगळी कामं बाजूला टाकून टीव्ही सेट समोर चिकटून बसलेला आहात. अतिथी देवो भव. आलेल्या पाहुण्यांचं छान स्वागत करायचं, त्यांना खाऊ पिऊ घालायचं आणि त्यांना काय खुपतंय हे मांडण्यासाठी त्यांना एक छान व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं, आणि ते म्हणजे खुपते तिथे गुप्ते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं राहुल लिहितात, अवधूत दादा कधीतरी आमच्या नितेश राणे साहेबांना बोलव ना. राहुल साहेब, माझ्या चित्रपटाला ते न बोलवता आले होते, आज मात्र मी त्यांना प्रेमाने बोलवलंय. रत्नागिरीतून गोडबोले विचारतायत, अवधूत दादा नितेश राणेंनी झेंडा बघून काय प्रतिक्रिया दिली? अहो प्रतिक्रिया काय, आवडलाच असणार, मला शोधत होते आणि त्यांना नक्की काय वाटलं हे आपण स्वतःच विचारूया. आता आमचा लाला दारूमुळे वाया गेला हो. एकदा असाच घरी बसला होता आणि एक दारूची बाटली काढली, रिकामी होती, तिच्याकडे बघून म्हणला, तुझ्यामुळे माझं घर गेलं, दिली फेकून. दुसरी बाटली घेतली, तुझ्यामुळे माझी नोकरी गेली. तिसरी बाटली काढली, तुझ्या भरलेली होती, तुझा काय दोष नाही, तू थांब. आज आपल्याकडे आलेले आहेत माझे परममित्र आणि स्वाभिमान संघटनेचे नेते नितेश राणे. कोकणची माणसं साधी भोळी, कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाणी. नितेशजी तुमचं खूप खूप स्वागत खुपते तिथे गुप्तेमध्ये. आणि कार्यक्रमाच्या अगदी सुरुवातीला तुम्हाला खुपते तिथे गुप्तेच्या सर्व परिवारातर्फे नवीन लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. कोकण दाखवा उंची माडांची जवळून मापवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा माहेरला. नितेशजी बोला, तुमच्या पत्नीविषयी सांगा ना आम्हाला सगळ्यांना. अख्खा महाराष्ट्राचं उत्सुकता आहे की तुमची ओळख कुठली, प्रेमविवाह आहे का अरेंज मॅरेज? नाही, अरेंज मॅरेज आहे. दोघंही कुटुंब भेटले, आई वडिलांनी निर्णय घेतला आणि मग आताच काही दिवसा अगोदर लग्नही झालं. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ती एकदम सिंपल आहे, नॉन पॉलिटिकल बॅकग्राऊंड मध्ये आहे. म्हणजे पॉलिटिकलचं किंवा राजकारणाचं अ ब क पण तिला काय माहित नाही, आणि ते कधी कधी चांगलंच असतं. तर आम्ही काही गोष्टी बाहेर करतो त्याच गोष्टी घरात येऊन न कराव्यात, म्हणून त्या एकंदरीत चांगल्या असतात. पण एकदम सिंपल आहे आणि एज्युकेटेड आहे, आणि आमचं राणे कुटुंब सांभाळण्यासारखी आहे. अच्छा, हनीमूनला कुठे चाललंय? ते आजूबाजूच्या देशाकडे जाऊन येऊ, जिथे भरपूर पाणी आहे तसे तिकडे जाऊन येऊ. म्हणजे मालदीव्स किंवा माले वगैरे असं मला शंका येते. अरे वेदर एकंदरीत विचार करून जायला लागेल, कारण डिसेंबरचा महिना आहे. करेक्ट. आजूबाजू सगळ्या देशामध्ये खूप थंडी आहे एकंदरीत, म्हणून चांगला वेदर विचार करून त्या देशात जाण्याचा विचार आहे. आणि तसं पण आपल्याकडचं राजकीय वेदर काय विशेष चांगलं नाही, ते आपल्यावर असतं ना, वादळ कधी आणायचं कधी नाही आणायचं. म्हणजे शेवटी ते सगळ्या गोष्टी ठरून आम्ही चाललेलो आहे बाहेर आता. पण आम्हाला नाव नाही सांगितलं तुम्ही, आणि तुम्ही नाव नुसतं सांगायचं नाही तर नाव घेऊन सांगावं अशी आमची इच्छा. नाव घेऊन त्या सगळ्या भानगडीत मी पडत नाही. अरे सांगा हो असं. पण तिचं नाव नंदिता नितेश राणे असं आहे. अरे वा, नंदिताजींना शुभेच्छा. थँक्यू. मग लग्न ग्रँड झालं असेल, सेलिब्रिटीज वगैरे कोण कोण आलं ते? आमच्या क्षेत्रातले कोण कोण लोक आले ते? तुमच्या क्षेत्रातले बोला तर सलमान येऊन गेलेला, त्याच्यानंतर अजय अतुल माझे मित्र आहेत ते येऊन गेले. खूप गर्दी एवढी होते, कोण सेलिब्रिटीज होते, कोण साधारण कोण दिसत, सगळे काय एकदम बोलते ना, एकदम तुफान सारखं सगळे गर्दी होते, आणि सगळ्यांनाच एकंदरीत भेटण्यामध्ये 4-5 तास कसे गेले ते मला कळले नाही. अजूनपर्यंत पाय दुखत आहे. नाही पण नितेशजी मला एक गोष्ट सांगा, मी तसं तुम्हाला आपण प्रत्यक्ष ओळख नंतर झाली, परंतु मी आपलं तशी ओळख कधीची माहिती का, की मी ज्या वेळेला लहान होतो
आणि म्हणजे तुम्ही अर्थात लहान होता आणि करिश्मामध्ये पुण्याच्या तुम्ही दोघंही भाऊ यायचात. बरोबर. आणि माझ्या काकांचा तिथे फ्लॅट आहे, मी तिकडे सुट्टीला जात असे. अच्छा. आणि तुम्ही खाली तिथे पूल खेळायला यायचा आणि तुमचे पूल मध्ये तुमची मास्टरी होती दोघांची. माझा मोठा भाऊ चांगल्या पद्धतीने पूल हा गेम खेळतो. आमचा करिश्मा अपार्टमेंट पुण्यामध्ये आजी घर आहे कोथरूडमध्ये, आम्ही आजी तिथे राहायला जातो. तेव्हा आपण कधी एकंदरीत भेटलो असो. नाही मला मोठे होऊन जी आपली दोघांची जी ओळख झाली ती मला वाटतं अजून आपल्या दोघांनाही आठवणी ठेवण्यात. येऊया आपण त्या गोष्टीकडे येऊया. पण आता आपण तुमच्या लग्नाबद्दल बोलतोय आणि असं आहे की तुम्ही अजूनही म्हणजे हँडसम दिसता, पण सुरुवातीपासूनच यू हॅव बीन अ व्हेरी डॅशिंग डायनामिक अँड हँडसम पर्सनॅलिटी. मग तरी देखील अरेंज मॅरेज कसं काय? अरे पहिल्यापासून कौटुंबिक असं ठरवलंच होतं. वडिलांनी तसे संस्कार दिले होते का वडिलांनी लहानपणापासून सांगितलं होतं की पुरं जग फिरा, पण आम्हाला तो अधिकार तुम्ही लोकांनी दिलाच पाहिजे दोघांनी. म्हणून आम्ही त्या गोष्टी आई वडिलांच्या अनुसारच केल्या. शेवटी कोकणातले आहोत आम्ही, म्हणून ते संस्कार तर आमच्या लहानपणापासून आमच्यावर आहे. म्हणजे खरं सांगायचं तर तुमचा एकंदरीत ऑरा बघता तुम्हाला कॉलेजमध्ये तर अनेक प्रपोजल आले असतील ना, मुलींनी खूप प्रपोज केला असेल. म्हणजे जायचं कॉलेज विलेजला त्या सगळ्या गोष्टी प्रपोजल ते नेहमीच या गोष्टी असायच्या. पण एकंदरीत लहानपणापासून संरक्षणाची एवढी जबाबदारी होती तर कुठलीही मुलगी जवळ येण्याच्या अगोदर बॉडीगार्डला बघून पळून जायची. बरं, पण मग तुम्हाला कोणी आवडलं होतं का नाही? नाही आम्हाला मी त्या सगळ्या भानगडीत पडत नाही. म्हणजे मला एकदम सरळ जीवन जगण्याला आवडतं. मला माझ्या आवडी एवढी आणि त्या सगळ्या क्षेत्रामध्ये, कारण का राजकीय किंवा वडिलांनी लहानपणापासून काही गोष्टी सांगितल्या होत्या की काही मिळवायचं असेल तर काही गोष्टीचा त्याग करायलाच लागेल, आणि त्या हिशोबाने मी माझं जीवन जगत आलेलो आहे. कारण का सगळ्याच गोष्टी मिळवायच्या असतील तर मग ज्या उद्दिष्टाकडे आपल्याला पोहोचायचं त्या उद्दिष्टावर आपण पोहोचू शकत नाही, पण काही गोष्टीचा त्याग करत करत इथपर्यंत आलेलो आहे. पण आम्हाला तुमची कोकणातली एक लहानपणीची मैत्रीण माहिती आहे. माझे हो. असं कोण? मला माझ्या त्या परिचयाची नाहीये. तुम्ही अरे मला पण काय गेस करायला लागतंय तुम्ही? मला गेस करा. बाहेरून कोण पकडून आणले असेल तर मला माहित नाही, कारण का मी काय करत नाही तरी पण माझ्यावर आजकाल आरोप होतात, ते तर सवय झालेली आहे. पण आलेली आहे तुमची एक मैत्रीण, बघूया कोण आहे ते. माझ्यावर अन्याय झाला. काय झालं? एका आबला स्त्रीवर अन्याय झालाय. मला न्याय मागायचा आहे, मला न्याय मागायचा. अरे बापरे. बसू का नितेश इथे? अहो तुम्ही नेमकं हो आहे कोण? मला बसायचं इथे, मी बसते थोडा वेळ. बसते का बसतो? बसते. लग्न केलं, मला विसरलात तुम्ही? बघा, 5वीला असताना आपण एका वर्गामध्ये होतो. वर्ग किती मोठा होता? बस मधून जायचो आपण. अच्छा. 7वीला असताना तुम्ही चिंचेच्या झाडाखाली वचन दिलं होतं मला लग्नाचं. अहो पण मी राजकारणी आहे, मी वचन निभावत नाही. तेव्हा तुम्ही खूप लहान होतात. मालवणच्या आपण किनारी गेलो होतो, आठवते? बंगला आहे तिकडे तुमचा आता. अच्छा. किती वाईट वाटलं लग्नाच्या इकडे आलं तर धक्के मारून टँकरवर ढकलून दिले तुम्ही मला. किती वाईट नको 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 नको. अहो तुम्हाला पण टँकरवर ढकललं, नेमकं टँकर झालं काय? टँकर फुटला वाटलंच मला. आणि काय 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 इथे बाहेर लोकांची गर्दी झाली आहे. काय कॉन्ट्रोवर्सी सुरू झाली म्हणून? ओ बाई, असं करू नका नितेशजीना. तुम्ही सांगा कोण आहात, काय चाललंय तुमचं? मला माहित का ओळखलं? कोकणातली आहे मी, हे जसे आहेत तसे. अहो पण काय नाव गाव पत्ता जरा जिल्हा काहीतरी. तुम्ही पत्ता का मागताय? नॉटी. नाही नाही हो, नाही हो. अहो नाही हो, तसं काही नाही हो. मी नाही, पण येते मी यांचीच आहे. नको नको प्लीज सांगा हो, असं करू नका. त्यांना आता त्यांचं नुकतं लग्न झालंय, तर असं करू नका ते. बरं नितेशजी, तुम्ही ओळखा कोण आहे? लांबून तर वाटतात कोकणाचे आहेत. आहेत. वैभव मांगलेंचं खूप खूप स्वागत. वैभव, पण हे काय आहे? म्हणजे 2-3 एपिसोड मधनं फुबाई फूच्या स्त्री भूमिका गाजल्यानंतर काय आता असाच फिरतात का काय तुम्ही सगळे? नाही, थोडस आवडीचा विषय आहे हा. मी या पद्धतीनं काम करणं चॅनललाही आवडतंय आणि लोकांनाही तितकंच आवडतंय. नाही, पण तुम्ही ज्यावेळेला भूमिकेमध्ये घुसलेला आहात त्यावेळेला एरवी सुद्धा बोलताना अगदी तुमची स्माईल बिल हे वगैरे अगदी पूर्णपणे की ती बाहेर खेचून काढणं, बाई त्याच्यातनं स्त्री बाहेर काढणं फार अवघड झालंय असं दिसतंय एकंदरीत.
हो तर काय. अरे क्या नाही, पण त्यातली दुसरी गोष्ट म्हणजे अशी की इतर वेळेला असलेलं टक्कल ह्याचा जो काय वचपा काढायला मिळतो म्हणून हा स्त्रीवेश आहे की काय? नाही, अदरवाईजही टक्कल असलेल्या माणसाला खूप विविध पद्धतीचे रोल करायला मिळतात, व्हेरिएशन मिळतं ना. म्हणजे तुम्हाला वीग लावून आणि अचानक चेहऱ्यामध्ये खूप फरक पडतो. त्यामुळे बघणाऱ्याला सुद्धा तेवढाच आनंद मिळतो. गेटअप आणि तुझा तो ते जे काय आपण करतो तयार त्या कॅरेक्टरचं रूप, त्याच्यामुळे पटकन फरक पडतो आणि आवडतं लोकांना. ठीक आहे, ठीक नाही. आम्ही तुम्हाला इथे बोलवलं, नितेशजींबरोबर इथे बोलवलं, याचं महत्वाचं कारण असं की नितेशजी जितके कोकणातले आहेत तिथे तुम्ही देखील कोकणातले आहात. ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे मला खूप बरं वाटलंय आज नितेशजींबरोबर इथे आहे मी, आणि ऑफकोर्स तुझ्या बरोबरही. नाही, प्रश्नच नाही. पण आता मला असं वाटतं की त्यांच्याबरोबर जर का बसून खरोखर मला सिरियसली तुझ्याशी गप्पा मारायची असेल तर तू नीट कपडे घालून ये. अरे नक्कीच नक्कीच. थोडासा जरा भुलवायचा प्रयत्न केला बृहन्नडे सारखा. प्लीज चेंज अँड कम. तोपर्यंत आम्ही नितेशची गप्पा मारतो. येस, थँक्यू. हो मी माहेरला जाते रे नाखवा तिच्या गोवाला कोकण दाखवा. नितेशजी, स्वाभिमान हा आता ह्यापुढे एक राजकीय पक्ष असणार आहे का एनजीओ असणार आहे? भविष्यामध्ये कोण काय होणार हे आता आपण कोणीच सांगू शकत नाही, पण निश्चितपणे त्यांनी भविष्यामध्येही आज महाराष्ट्राच्या जनतेला जे आम्ही आमच्या माध्यमातून न्याय द्यायला प्रयत्न करतोय तसाच प्रामाणिक प्रयत्न भविष्यामध्येही करू, हे मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो. स्वतः वडिलांच्या अगेन्स्ट, म्हणजे आपण म्हणतो सरकार ज्या वेळेला आहे त्यावेळेला तुम्ही ज्या वेळेला आंदोलनं करता ती एका प्रकारे अगेन्स्टच झाली, मग त्यावेळेला बघा का आमची जी आजची पर्यंतची आंदोलन आहे, जे आम्ही पाण्यासाठी 3 डिसेंबरला जे आंदोलन केलं करेक्ट, ते मुंबई महानगरपालिकेच्या विरुद्ध केलं. आणि ते मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजपची सत्ता आहे, तिथे कुठेही शासनाच्या किंवा राज्य सरकाराच्या विरोधात नाही. आणि लोकशाहीमध्ये असं कुठेही लिहिलेलं नाहीये की सत्तेमध्ये असलेल्या लोकांनी आंदोलन करावं नाही. राणे साहेब पण सत्तेमध्ये असूनही, मंत्री असूनही कोकणाच्या जनतेसाठी, सावंतवाडी ते मुंबईच्या गाडीसाठी त्यांनी आंदोलन चक्काजाम पुकारलं होतं. बरोबर. म्हणून शेवटी लोकहितासाठी ज्या ज्या गोष्टी असतात त्या राज्यकर्त्यांनी कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता केल्या पाहिजेत, हेच आम्ही आतापर्यंत शिकलेलो आहोत. त्यावेळेला मला हे खुपतं का की कदाचित राज्य सरकारचा महानगरपालिकेवरती होल्ड नाही असं म्हणायचं काय? असं होल्ड नाहीये म्हणून तर लोकांवर अन्याय होत आहेत, म्हणून पाण्यासारख्या गोष्टीसाठी लोकांना झगडावं लागतं, भीक मागायला लागतं, लोक घरी घरी भटकायला लागतं. म्हणून कोणाचा कंट्रोल आहे किंवा नाही हे बघण्यापेक्षा ज्या लोकांना जनतेने 18 वर्ष सलग सत्ता दिली त्या लोकांचा किती महानगरपालिकेवर कंट्रोल आहे हे मुळामध्ये आपण लोकांनी बघितलं पाहिजे. पण मग काँग्रेसची सत्ता असलेल्या महानगरपालिका नाही आहेत का? आणि जर का नाही असतील, म्हणजे जर का आहे तर तिथे पाण्याचे प्रश्न नाही आहेत का? मग तिथे आंदोलन पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ज्या आघाडीमध्ये आहेत तिथेही पुण्यामध्ये आम्ही पाण्याचा प्रश्न त्याच पद्धतीने हाताळतोय, कारण पण पुण्याची परिस्थिती आणि मुंबईची परिस्थिती वेगळी आहे. आम्ही कुठल्याही पद्धतीची तडजोड करत नाही. तुमची जी आंदोलन आहे त्याच्याने तुमचे वडील खुश आहेत का? मला माझ्या वडिलांचा आशीर्वाद, ते माझे गुरु आहेत म्हणून त्यांचा आशीर्वाद नेहमी माझ्या बरोबर असतो. स्वाभिमान हे संघटनेचं नाव कसं ठरलं गेलं त्यावेळेला? ऍक्च्युली हा स्वाभिमान हा शब्द तर पवारांचा, राष्ट्रवादीचा शब्द होता तो खरा, परवलीचा. एक मुळामध्ये राणे साहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली किंवा शिवसेनेतून बाहेर निघाले तेव्हा त्यांचं जे एक व्यक्तिमत्व म्हणून जेव्हा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलं, त्यांचा एक गुण त्यांनी शिवसेना का सोडली. एका पक्ष ज्यांच्या 39 वर्ष त्या पक्षामध्ये होते, त्या पक्षामध्ये होते, पक्षाला त्यांनी मोठं केलं. सामान्य शिवसैनिकांचा आवाज म्हणून जेव्हा षण्मुखानंदमध्ये त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे तिकीट विकतात हे सांगितलं, म्हणून त्या लोकांना त्यांना पक्षातून बाहेर काढलं गेलं. म्हणजे त्यांनी सामान्य शिवसैनिकांचा स्वाभिमानासाठी त्यांनी आवाज उचललं, म्हणून तो स्वाभिमान हा गुण मी हायलाइट केल्यामुळे मी स्वाभिमान संघटना काढली. प्रश्नच नाही. आताच तुम्ही बोलताना म्हणालात की राणे साहेबांनी शिवसेना मोठी केली, पण ऍट द सेम टाइम शिवसेनेने देखील राणे साहेबांना मोठं केलं असं म्हणतात. आणि भुजबळ ज्यावेळेला आले होते इथे, भुजबळ साहेब त्यांनी देखील सांगितलं की शिवसेनेने आम्हाला मोठं केलं. आणि आता रिसेंटली ज्यावेळेला तुमची एक मुलाखत प्रसिद्ध झाली त्यावेळेला तुम्ही असं देखील स्टेटमेंट केलेलं आहे की उद्या जर का उद्धव ठाकरे जर का शिवसेनेमध्ये राहिले नाही तर आम्ही कदाचित परत शिवसेनेमध्ये जाण्याची शक्यता आहे. हे कितपत खरं? तुम्ही कुठल्याही सामान्य शिवसैनिकाला विचारलं की शिवसेना जी 40 वर्ष अगोदर सन्मान्य बाळासाहेबांनी जी घडवली शिवसेना, तेव्हाची शिवसेना आणि आताची शिवसेनाची फरक तुम्ही बघितलं तर तुम्हाला सामान्य शिवसैनिक सांगतील, मला सांगायची काही गरज पडणार नाही. म्हणून तुम्ही बघितलं लोकसभेमध्ये ते लोक जिंकले नाही,
विधानसभेमध्ये त्यांची सत्ता आली नाही. महानगरपालिका 2012 आता त्यांच्या हातातून जाणार हे मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो. या सगळ्या गोष्टी होताना हे का होतं ह्याचं आत्मपरीक्षण उद्धव ठाकरे करत नाहीयेत. आज एक नवीन मी म्हणेन संघटना आहे, कदाचित उद्या पक्ष होऊ शकतो, आणि त्याचं नाव आहे स्वाभिमान. तर त्यांना देखील एक त्यांचे नारायण राणे आहेत आणि त्यांची 2 मुलं आहेत. तर उद्या हेच सगळं इथे घडणार नाही याची काय गॅरंटी? निलेश राणेंनी माझ्या भावांच्या शब्दामध्ये सांगितलं की कलानगर आणि शिवाजी पार्क कधीही होणार नाही. याचं कारण आम्हाला दिलेले संस्कार. कोर्टाची पायरी कोकणी माणसाला कधी चुकलेली नाही. असं अगदी सामान्य घरामध्ये देखील भाऊबंदकीचा एक शाप कोकणाला आहे. मग तो इथे लागणार नाही असं तुम्हाला वाटतं? मग कुठे ना कुठेतरी क्रांतीची सुरुवात किंवा नवीन गोष्टीची सुरुवात करायला लागते. तर ती सुरुवात राणे कुटुंबीय करे. नितेशजी, तुम्ही तर एकदम दिमाखात स्वाभिमानचा झेंडा हाती घेतलेला आहे. पण माझ्या झेंड्याचं काय? तुमच्या झेंड्याच्या शेवटी तुम्ही ठरवलं पाहिजे ना, हातात ठेवायचं की कुठे ठेवायचं. आता तुमचा तो कार्यक्रम आहे खुपते तिथे गुप्ते. आता मला काय खुपते याच्याबद्दल तुम्ही मला कधी विचारलं का? मला जीवनामध्ये फक्त 2 गोष्टी नेहमी खुपतात. एक, राणे साहेबांबद्दल कोणी काय बोललं किंवा काय केलं, काय दाखवलं, त्या गोष्टी मनापासून खुपतात. आणि दुसरं, महाराष्ट्राच्या जनतेवर अन्याय. या 2 गोष्टीवर कोणी खुपतलं तर मग आम्ही आजूबाजू वरती खालती काय बघत नाही. पण आता आपला वाद झाला, चित्रपट आला, चित्रपट गेला, इतिहास जमा झाला सगळं. पण मी ज्यावेळेला एक कलाकृती केलेली होती, ज्याला आपण सेन्सॉर मिळाला होता, त्याच्यानंतर आपण ज्याला बदलायला सांगितलं किंवा जे काय झालं त्याच्यानंतर मला आर्थिक नुकसान झालं. त्याबद्दल तुम्हाला वाईट वाटतं? आर्थिक बिर्थिक ह्या गोष्टी पहिला विचार केला पाहिजे होता. आज हजारो लाखोच्या संख्येने राणे साहेबांना मानणारे लोक आहेत, त्यांना दैवत मानणारे लोक आहेत. त्याला कुठेही तुम्ही कितीही पैशाचं मोलमापन करू शकता का? हे मला एवढं आर्थिक नुकसान झालं आणि त्याच्या समोर राणे साहेबांना मानणारे एवढे लोकांना दुखावलं, तसं ते कम्पॅरिझन आपण कसं करू शकतो? नाही म्हणजे नितेश, जर का तुम्हाला उद्या एखाद्या आज म्हणजे तुम्ही करताय एक चित्रपटाच्या निर्मितीचं तुमचं काहीतरी प्लॅनिंग चालू आहे, अशा न्यूज येत आहेत, तर तुम्हाला खूप शुभेच्छा. त्याविषयी आपण बोलूच. पण समजा तो जो काही चित्रपट तुम्ही करताय तो तुम्ही करत असताना एखाद्या दुसऱ्या कुठल्या दुराभिमान नावाच्या पक्षाला जर का तो पटला नाही, तुम्हाला सेन्सॉर सर्टिफिकेट मिळालं, त्यांनी जर का सांगितलं की नाही असं म्हणून जर का समोरच्याने आंदोलन केलं आणि तुमचा चित्रपट बंद पाडण्याचा प्रयत्न केला, तर कसं काय करायचं? सर्वात प्रथम मी अगर महाराष्ट्राच्या राजकारणावर चित्रपट काढत असेल तर मी काही गोष्टी करायच्या आहेत की काही गोष्टी टाळायच्या त्या गोष्टी मी ठरवेन. तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणावर चित्रपट काढण्याचा धाडसही करता आणि थेट आरोपही करतात. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात तर चालणार नाही, कारण का मुळामध्ये महाराष्ट्राचे जे लोक हे स्वाभिमानी लोक आहेत हे आपण लोकांनी कळलं पाहिजे. आम्ही महाराष्ट्राचे जे भूमिपुत्र आहोत त्या लोकांना काही गोष्टी चालत नाहीत आणि भविष्यामध्येही आम्ही चालून देणार नाही. आणि आमचं राणे साहेब हा आमचा स्वाभिमान आहे. स्वाभिमानला ठेसवलं तर आम्ही पेटून उठणार. नाही, प्रश्नच नाही. यापुढे राजकीय चित्रपट, राजकारणावरती बेस कुठलाही चित्रपट करणार नाही असं मी जाहीर सांगितलं होतं. अजूनही मी त्या विधानाला टिकून आहे. मात्र तुम्ही तुमच्याकडे सगळ्यात स्ट्रेंथ आहेत, तर तुम्हाला अशा शुभेच्छा आहेत की चांगल्या चांगल्या चित्रपटाची निर्मिती करा आणि राजकारणावर थेट भाष्य करणारे चित्रपट देखील तुम्हीच करा, कारण तुम्हाला ते चांगलं करायला जमेल. कारण तुमच्याकडे असं नुकसान झालं तर फारसा फरक पडणार नाही. एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी ते करणारच नाही. मी राजकारणापेक्षा मी एक चांगला विषय हाताळीन ज्याच्यामध्ये लोकांचं प्रबोधन होईल, येणाऱ्या लोकांना एंटरटेनमेंट होईल, मनोरंजन होईल, असा काहीतरी विषय आहे. दुसऱ्यांवर बोट ठेवून मी स्वतःचं मनोरंजन करायला कधीच प्रयत्न करणार.